सातारा नायबाग महामार्गावरील पूल धोकादायक, कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त. दुर्घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी शासनाची, सुधा कोटणकर यांचा इशारा. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांना जोडणाऱ्या सातारा नायबाग महामार्गावरील पूल अत्यंत धोकादायक बनला असून तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पुलाला अनेक ठिकाणी भोयगा पडल्या असल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः कामासाठी दररोज ये जा करणारे हजारो तरुण तरुणी आणि पर्यटक यामुळे धास्तावले आहेत. या पुलाचे संरक्षण कठडेही जीर्ण झाले असून त्याची स्थिती अत्यंत वाईट आहे. 2016 मध्ये मध्यरात्री सावित्री नदीवर पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्या घटनेची पुनरावृत्ती सातारा पुलावर होण्याची भीती स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. या गंभीर परिस्थितीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेचे कार्यकर्ते सुधा कोटणकर यांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांसह रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा बांधकाम विभागाला श्री कोटणकर यांनी दिला आहे. यावेळी संतोष गोयेकर, नामदेव गोयेकर, साई कोटणकर, सदू टेमकर, रामेश्वर कोटणकर, निखिल कोटणकर, सुप्रेश कोटणकर, गिरीश परब, प्रवीण परवे, अनिकेत दारगाकर, यश उर्फ दाय कोटणकर, प्रमोद कोटणकर, स्वप्नील हरमलकर, संजय पालव, रघुनाथ जाधव, जयेश पोळजी, आपा बर्डे, माजी उपसरपंच तळवणे आदी होते. या धोकादायक पुलामुळे होणारी संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. आता असो अक्षरशः वर खाली होतोय आणि मी तुम्हाला सांगतो सिंधुदुर्ग आपला हा सातारा भाग मावळ व्हायला खूप दिवस लागणार नाही आहेत. हे संपूर्ण भाग बघा तुम्ही ना, या ब्रिजाची अवस्था बघा, हे बघा हे काय झालंय तुम्ही बघा. नदीकाठचा किनारा आहे बघा. प्रत्येक वेळी पालकमंत्री आमदार सगळे बघून जात आहेत पण त्याच्यावर कोणीही लक्ष देत नाही, काही लक्ष देत नाही. पूर्ण गेला, पूर्ण बघा, हे बघा, हे बघा, बघून घ्या पूर्ण पूर्ण बघितलं अशी अवस्था आहे. लागणार नाही रॉड दिसतोच बाहेर. ते मागे बघ, त्याचे मागे बघ, त्याचा अक्षरशः म्हणजे सडक चालला. अरे किती सालाचा पूल आहे, हे बघ, हे बघ, बेकार परिस्थिती आहे खूप. हा बघा, ह्या कोसळ्याचा बघा, हे बघ काय बेकार परिस्थिती आहे ती बघा. होताला 100% त्यात सगळा कॉन्क्रीट करून इथपासून चालू करून मेन आता कोसळला.
गड्डे जा काढून दे. त्या खड्ड्याक लगानात गेली गाडी रे ती सगळी. ओ मॅडम एक मिनिट काढून दे गाडी काढून देऊ दे गाडी तुम्ही. हा जो रस्ता आहे हजारोची गाड्या जाणं येणं कायम रहदारी कायम चालू असते. हजारो लोक कामाला गोव्यात जातात आणि इतकी दयनीय अशी अवस्था झालेली आहे. प्रत्येक वेळी आम्ही PWD जातो, तात्पुरत्या ह्याच्यात हे करतात. पण मला असं वाटतं आता जे दुर्घटना घडली मावळमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तशी दुर्घटना इथे घडू शकते. आणि ती दुर्घटना जर घडू नये तर मी तुम्हाला पत्रकार बंधूंना एक विनंती करतो, कारण सर्वसामान्य आणि प्रशासन ह्याच्यामधला दुवा हे तुम्ही पत्रकार बंधू आहात. त्याच्यामुळे मला वाटतं तुम्ही प्रत्येक वेळी प्रेस कॉन्फरन्स घेता. पालकमंत्री किंवा आमचे आमदार दीपक भाई यांच्या जरा तुम्ही कानावर घालून हा प्रश्न कायम स्वरूपी तुम्ही मार्गी लावा ही आमची तुम्हाला एक विनंती आहे. कारण तुम्ही बघितलं तर दोन्ही साईडने फुल खचत चाललंय. ही कधीही दुर्घटना घडू शकते. आम्ही एक सर्वसामान्य नागरिक आहोत, कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की अशी मोठी दुर्घटना इथे आपल्या जिल्ह्यात घडू नये ह्याची प्रशासनाने पूर्ण जबाबदारी घ्यावी. आणि जर असं काय झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे. आम्ही प्रशासनाला याच्या अगोदर झालं कालच सुद्धा संजीव परब साहेबांनी स्वतः केणीना फोन केला, मी स्वतः फोन केले. आपण मला वाटतं सगळ्या रिपोर्टरने बातमी पण लावलेली, त्यानुसार त्यांनी काल येऊन काम केलं. पण हे थूक लावण्याचं काम झालं. त्याच्यामुळे आम्ही प्रशासनाला आता अल्टिमेट देत आहोत की यांनी येत्या 8 दिवसात हे काम मार्गी लावू आणि लोकांची गैरसोय होऊ नये याची दक्षता घ्यावी आणि याची काळजी घ्यावी. कारण मी परत एकदा सांगतो, मावळ आपला सातारा महाराष्ट्र गोवा जोडणारा हा मार्ग असून इथे मोठी दुर्घटना होऊ शकते आणि ती होऊ नये ह्याच्यासाठी आपण पत्रकार बंधूंनो तुम्ही याची जरा जास्त प्रतिक्रिया कळकळीने दक्षता घ्या आणि तुम्ही याच्यात लक्ष घालून हे काम मार्गी लावण्याचं काम करा. मी तुम्हाला प्रशासनाला 8 दिवसाची फक्त मुदत देतोय. 8 दिवसात आम्हाला ह्याच्यावर काही ना काहीतरी कारवाई झालेली दिसायला पाहिजे. अन्यथा आम्हाला वेगळा मार्ग अवलंबावा लागेल आणि याला जबाबदार प्रशासन असेल. नमस्कार.